Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी सुमैया आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जाग नाही तो जगाना पडेगा एक राष्ट्र की. कविता हा साहित्याचा आत्मा आहे असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी दंतोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह पेठ क्रमांक 27 निगडी प्राधिकरण येथे रविवार दिनांक 20 जुलै 2025 रोजी व्यक्त केले. नांदेड येथे संपन्न होणाऱ्या 20व्या राज्यस्तरीय समरसता साहित्य संमेलन पूर्व एक दिवसीय कवितेकडून कवितेकडे या संमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राजन लाखे बोलत होते. ज्येष्ठ समाज सुधारक पद्मश्री गिरीश प्रभूने, विधान परिषद आमदार उमा खापरे, महाराष्ट्र समरसता साहित्य परिषद कोपाध्यक्ष सुनील ढेंकळे, प्रांत संयोजक प्राध्यापक डॉक्टर धनंजय भिसे, वन्यजीव अभ्यासक डॉक्टर सुधीर हसमनीस, समरसता साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष मानसी चिटणीस यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. तसेच संमेलनात निलेश गद्रे, विलास लांडगे, सुरेश जोशी, क्षितिज गायकवाड, राजेंद्र घावटे, राजा हेरराव, सुरेश कंक यांनी उपस्थिती दर्शवली. उमा खापरे यांनी अहिल्यादेवी होळकर यांनी समाजासाठी आयुष्य समर्पित केले. राजकीय वारसा नसतानाही माझी कारकीर्द घडवण्यात संघ परिवाराचे योगदान आहे अशी भावना व्यक्त केली. सुनील ढेंगळे यांनी संपूर्ण भारत देशात साहित्याने जोडलेला आहे असे मत मांडले. या प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या विषयावरील जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. स्वरा देशमुख या विद्यार्थिनीने सादर केलेल्या ईश्वर स्तनानंतर आणि पंचमहापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सुहास घुमरे यांनी प्रास्ताविकातून नव्वदोत्तरी कविता या विषयावर संमेलन केंद्रित असल्याची माहिती दिली. उद्घाटन सत्रानंतर डॉक्टर वैशाली मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली नव्वदोत्तरी कवितेतील स्थित्यंतरे या परिसंवादात अरुण बोराडे, अभिजित काळे, मानसी चिटणीस यांनी उहापोह केला. डॉक्टर वैशाली मोहिते यांनी समाजाची गती, स्थिती, प्रयोजन जाणण्याचे साधन म्हणजे साहित्य होय असे अध्यक्षीय मत मांडले. त्यानंतर करम बहावा या सत्रात चिन्मय चिटणीस, भालचंद्र कुलकर्णी, डॉक्टर मंदार खरे, निरुपमा महाजन, प्राजक्ता वेदपाठक, मिलिंद छत्रे, वैशाली माळी यांनी पिवळ्या रंगाची वेशभूषा परिधान करून वैविध्यपूर्ण आशय विषयांच्या कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. संमेलनाचे अंतिम सत्रात प्राध्यापक सुरेखा कटारिया यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विनायक कुलकर्णी आणि आनंद हरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे 20 निमंत्रित कवींनी बहारदार कवितांचे सादरीकरण करीत श्रोत्यांची दाद मिळवली. जयश्री श्रीखंडे, पंजाबराव मोंडे, सीताराम सुबंध, राजेंद्र भागवत, कैलास भैरट, सुप्रिया लिमये, श्रद्धा चटप, स्नेहा पाठक, राजीव जाधव, सुनीता बोडस, स्वाती भोसले, मंगला पाटसकर, प्रदीप गांधीलकर यांनी संयोजनात सहकार्य केले. अनुक्रमे उज्ज्वला केळकर, हेमंत जोशी, वयोजयंती आपटे, निलेश शेंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.